आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे आणि राज्यभर दिवाळीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलकांचं म्हणणं आहे की महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती महायुती सरकारमुळे काळी झालेली आहे आणि अशा प्रकारचा एक चेक घेऊन त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन केलं जातं। या ठिकाणी आपण चेकवर लिहिल्याचं पाहतोय, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना, ओला दुष्काळ मदत आणि देवेंद्र अजित शिंदे 420 रुपये फक्त, अशा प्रकारचं निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जातं आणि शेतकऱ्यांची या सरकारने फसवणूक केलं असल्याचं या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आंदोलक माझ्यासोबत आहेत, डोक्याला भेंडी बांधले, गळ्यात कांद्याचा आणि टोमॅटोचा हार घातलाय, भाजी अडकवली, नेमकं काय सांगायचं तुम्हाला? अहो, आमचे शेतीची माती वाहून गेली, आमचा माल वाहून गेला, आमच्या लोकांच्या गुरढोरं वाहून गेली, आमचं घर नेस्तो नाबूद झालं। एका साईडला 31,000 कोटीचं खोटं पॅकेज जाहीर करतात, जे खरं 3,000 कोटीचंच आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसायचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे फडणवीस सरकारने। त्यामुळं जे शेतकऱ्याचं माझ्या तुम्हाला नाव दिसतंय, शेतकरी या आज देवेंद्र अजित शिंदे या नावाचा शेतकरी, त्याला मदत म्हणजे 420 रुपयाची चेकचा मदत या सरकारने केलेलं आहे। त्यामुळं गोलमाल है भाई, सब गोलमाल है फडणवीस साहेब, ये सब गोलमाल है। चेक काय नक्की काय आहे, चेकची कल्पना काय आहे, तुम्ही असा चेक बनवला? बघा, लक्षात घ्या, राज्यामध्ये तिघाडी सरकार आहे, देवेंद्र फडणवीस नावाचे आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नावाचा शेतकरी आपल्या राज्यात आहे। अजित दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या नावाचा देखील शेतकरी आहे आणि शिंदे साहेबांच्या नावाचा देखील शेतकरी आहे। 420चं काम हे सरकार करते, म्हणून अशा आशयाचे चेक शेतकऱ्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून जाणार आहेत। म्हणून आम्ही आत्ताच सरकारला सावध करतोय की हे सगळं बंद करा। माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहे। दादा, आगळं वेगळं हे आंदोलन करताय तुम्ही, काळी दिवाळी शेतकऱ्यांची म्हणताय, नेमकी कशामुळे काळी दिवाळी झाली? आपण म्हणजे दरवेळेस बघतो की थोड्याफार काही प्रमाणामध्ये फक्त शेत वाहून म्हणजे पीक वाहून जातं, यावेळेस तसं नाही तर मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांचं शेत वाहून गेले। असं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेने शब्द दिला होता की दिवाळी चालू व्हायच्या अगोदर त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटला जमा होईल, असं मात्र झालेलं नाही। आजही 1 रुपयाचा चेक कुणाला मिळालेला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची साधी दिवाळी सोडा, काळी दिवाळी या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हा इशारा देण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही ज्यांची दिवाळी काळी केलेली आहे, ज्यांची काळी दिवाळी साजरी करायची ज्यांच्यावर वेळ आली, ते तुमचं आयुष्य काळं करतील। इथून पुढे मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, राज्यातल्या खासदार आमदारांना राज्यात फिरणं मुश्किल होईल। अशा प्रकारची संतप्त होणार। सरकारला जागा करण्यासाठी हे सगळं आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या भावनांच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न आहे। जर हा सरकार वेळी जागा झालं नाही तर या राज्यातल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना या राज्यात फिरणं सुद्धा मुश्किल होईल। हा गर्भित आणि गंभीर इशारा त्यांनी समजून घेण्याची गरज आहे। नक्कीच आपण पाहतोय की सरकारला जागा करण्यासाठी हे सगळं आंदोलन करत असल्याचं शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून सांगण्यात येत आहे। सरकारने जर शेतकऱ्यांना योग्य मदत केली नाही तर सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं राज्यभरात फिरणं देखील अवघड होईल, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।